परभणी शहरातील प्रभाग क्रमांक 5 मधील नागरिकांसाठी आज दिनांक 5 ऑक्टोबर रोजी डॉक्टर राहुल पाटील यांच्या माध्यमातून वंदनीय बाळासाहेब ठाकरे मोफत सर्व रोगदान तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून रवींद्र पतंगे, प्रशास ठाकूर, नरेश देशमुख, वांगे गव्हाणे, कदम अण्णा, राहुल कांबळे, वंदना कदम यांच्यासह आदी मान्यवरांची उपस्थिती होती। आज आयोजित शिबिरात सर्व नागरिकांसाठी मोफत सर्व रोग निदान, आरोग्य तपासणी व उपचार शिबिर तसेच मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, पूर्व तपासणी शिबिर व चष्म्याचे वाटप करण्यात आले। तसेच आलेल्या नागरिकांची नेत्र तपासणी, कर्ण तपासणी, बीपी, शुगर तपासणी, अस्थि रोग तपासणी व इतर सर्व रोग निदान व मोफत तपासणी करून ज्या नागरिकांना शस्त्रक्रियेची गरज आहे अशा नागरिकांना गरजेनुसार लागणाऱ्या सर्व शस्त्रक्रिया मोफत करण्यात असल्याचे संयोजकांनी सांगितले। या तपासणीमध्ये ज्या नागरिकांना मोतीबिंदूचे ऑपरेशन करण्याची गरज आहे अशा सर्व नागरिकांची तपासणी करून अत्याधुनिक सोयी सुविधांना सुसज्ज असलेल्या आरपी हॉस्पिटल व रिसर्च सेंटर, पाथरी रोड, परभणी येथे मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे। तसेच शिबिरात नेत्र तपासणी करून ज्यांना वाचनासाठी त्रास होतो अशा 40 वर्षापुढील नागरिकांना वाचनाचे अत्यंत उच्च दर्जाचे चष्मे मोफत देण्यात आले। शिबिराच्या वेळी लोकमान्य नगर भागातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिबिराचा त्यांनी लाभ घेतलाय। आज आपल्या प्रभाग क्रमांक 5 मध्ये जे आरोग्य शिबिर सुरू केलेलं आहे, आज त्यासाठी बहुसंख्येने प्रतिसाद मिळाला। साहेबांचे कार्य खूप छान आहे आणि बऱ्याच प्रभागात साहेबांनी आरोग्य शिबिर घेतलं। आमचाच प्रभाग थोडा मागे होता, पण यावेळी साहेबांनी खूप काळजीपूर्वक आरोग्य शिबिर घेतलेलं आहे। आणखीन आपल्या आरोग्यासाठी जे जिम उपलब्ध करून दिल्या आणि असेच शिबिर साहेबांनी घेत राहावे आणि साहेबांच्या येणाऱ्या वाटचालीसाठी साहेबांची शुभेच्छा। आमचा प्रभाग सर्व साहेबांच्या पाठीमागे आहे आणि मी तर म्हणेल की जे ज्येष्ठ नागरिक मंच स्थापन केला यासाठी साहेबांचे खूप आभारी आहे, कारण की ते थोडे अडगळीत आणि मागे पडले होते, पण त्यांच्यासाठी जे साहेबांनी सामना वगैरे असे पत्रपेटी प्रत्येक मंदिराजवळ लावलेली आहे। आणखीन जिमची व्यवस्था केलेली आहे आणि आज जे आरोग्य शिबिर खूप महिन्याची म्हणलं तरी चालेल प्रतीक्षा होती, अशी त्यांनी आज पूर्ण केली आहे आणि आमच्या सर्वांसाठी एक चांगलं कार्य साहेबांनी घेतलेलं आहे। सतत कार्य चालू असतं साहेबांचं आणि धडाडीचे नेते, कार्यसम्राट जे नाव लागतं ते उगाच लागत नाही। खरंच त्यांचं कार्य खूप महान आहे, प्रत्येक बहिणीसाठी, प्रत्येक महिलेसाठी, प्रत्येक पुरुषांसाठी, मुलांसाठी, जे की छोट्या 0 वर्षाच्या मुलांनासुद्धा सुवर्णप्राशनचा कार्यक्रम साहेबांनी राबवलेला आहे। असेच आम्हाला लाडके आमदारच नव्हे तर त्या एक मंत्री म्हणून आपल्या परभणी लाभावे आणि परभणीचा विकास व्हावा एवढंच मी सांगेल आणि साहेबांना शुभेच्छा देईल। जय हिंद, जय महाराष्ट्र। महाराष्ट्र टीव्ही 24 साठी राहुल धबालेची रिपोर्ट, परभणी। हे मुंबईचं ऑफिसच्या वेळेतलं दैनंदिन दृश्य आहे, पण आता तुमचं आरामदायी आणि सुरक्षित प्रवासाचं स्वप्न अवघ्या काही मिनिटांमध्ये पूर्ण होणार आहे। आरे ते बीकेसी हा 1 तासांचा तुमचा प्रवास अवघ्या 22 मिनिटात पूर्ण होईल, कारण या मार्गावर भुयारी मेट्रो तुमच्या सेवेत तयार आहे। मोदी आणि देवाभाऊंच्या डबल इंजिन सरकारच्या वेगवान निर्णयाने मुंबईकरांचा प्रवास आल्हाददायक होणार आहे। यातील पहिला टप्पा 12.44 किमीचा असून दर 6.5 मिनिटांनी मेट्रो ट्रेनची सुविधा असेल। या मेट्रो प्रवासासाठी प्रवाशांना फक्त 10 ते 50 रुपये मोजावे लागणार आहे। यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलाय, याचा पावसावर कसलाही परिणाम होणार नाही। मेट्रो 1 आणि मेट्रो 7च्या कनेक्टिव्हिटीमुळे प्रवाशांचा प्रवास सुकर होणार आहे। माहितीच्या काळात मुंबई घडतंय सुपरफास्ट।